आज जिल्हा परिषद शाळा येळेवस्ती घाटगेवाडी दिनांक 30 जूनला आम्ही शाळेचे गट शिक्षण अधिकारी मठपती साहेबांना निवेदन दिलं, आमदार साहेबांना दिलं, रामराजे नाईक निंबाळकर साहेबांना दिलं. सगळ्यांना निवेदन देऊन सुद्धा जिल्हा परिषद शाळेच्या येळेवस्ती शाळेची आज अशी अवस्था आहे की 2 शिक्षक नसल्यामुळे शाळा बंद करण्याची जो इशारा दिला होता तेव्हा आम्ही शाळा आज बंद केलेली आहे. जोपर्यंत शिक्षणाधिकारी आमच्या शाळेला शिक्षक उपलब्ध करून देत नाहीत, 2 शिक्षक उपलब्ध करून देत नाहीत, तोपर्यंत जिल्हा परिषद शाळा ही आम्ही बंदच ठेवणार आहोत. जिल्हा परिषद शाळा येळेवस्ती घाडगेवाडी आज पुढाऱ्यांच्या शाळा पोचण्यासाठी, खाजगी शाळा पोचण्यासाठी शासनानं जिल्हा परिषद शाळांची अशी अवस्था केली की शिक्षक न देता शाळा बंद करण्याची वेळ आलेली. त्यामुळं आम्ही आज शाळा बंद करत आहोत. जोपर्यंत शिक्षक येणार नाहीत तोपर्यंत शाळा उघडून देणार नाही, असा इशारा जो आम्ही दिलता तो आज आम्ही पूर्ण केलेला आहे. सगळे पालकांच्या उपस्थितीत शाळा आम्ही आज बंद केलेली आहे. जर आमच्या सर्वांच्या दृष्टीने बघायला गेला तर आजचा दिवस हा खूप दुःखाचा आहे. कारण त्याचं असं आहे की प्रचंड जागेची कमतरता असताना वस्तीवरील सर्व गोरगरीब लोकांनी शाळेसाठी एक 7-8 गुंठा जागेचं प्रोव्हिजन केलं का, तर एक आमची प्रचंड अशी इच्छाशक्ती होती की आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या जवळ शिकावं आणि चांगले विद्यार्थी तयार व्हावं. या भूमिकेतून आम्ही शासनाला आमच्या वस्तीच्या वतीनं 7-8 गुंठ जागा दिली आणि शाळा चालू झाली. परंतु काही कालावधीतच सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे आज अशी स्थिती निर्माण झालेली आहे की गेल्या 1 वर्षभरापासून या शाळेवरती एकच शिक्षक आहे आणि तो एक शिक्षक असल्यामुळं त्याच शिक्षकांना मुख्याध्यापकाचंही काम आणि विद्यार्थ्यांना शिकवण्याचंही काम, प्रशासकीय काम अशी त्यांच्यावर 2-3 पद्धतीच्या जबाबदारी असल्यामुळं की ते सर ऑफिसच्या कामासाठी गेल्यानंतर विद्यार्थी तर सैरभैर फिरत असतात बाहेर, त्यांना शिकवण्याची व्यवस्था होत नाही. त्यामुळे आज आणि त्याही सरांचे आता प्रमोशन झालेलं आहे. त्यामुळं आता इथं शिक्षकच नाही अशी एक व्यवस्था म्हणजे निर्माण झालेली आहे. तर आम्हाला दुःख असं वाटतंय की आम्ही एवढं सरकारला सहकार्य करूनही सरकारच्या उदासीन भूमिकेमुळं आज ही शाळा बंद ठेवण्याची आम्हाला वेळ आलेली आहे. आमच्या मनात एक शंका निर्माण अशी झालेली आहे की सरकार आणि जी कोण खाजगी शाळा चालवतात या लोकांचं काही संगनमत आहे का, काही आर्थिक देवाणघेवाण होते का? कारण विषय कसा आहे माहिती आहे का, की सरकारनं परिस्थितीच अशी निर्माण केलेली आहे की ती शाळा आता बंद ठेवायची म्हणजे इथं गरज निर्माण झालेली आहे, ती वेळ आलेली आहे आमच्या विद्यार्थ्यांच्या वरती. त्यामुळे सरकारने ही गोष्ट आहे का नाही थोडंसं राजकारण त्यांच्या पद्धतीने त्यांना करावं. आम्हाला त्याचे राजकारणात आम्ही सर्वसामान्य वर्गातले इथं विद्यार्थी, तरुण आहेत, सर्व महिला आहेत, सर्व बांधव आहेत. सरकारनं त्यांच्या पद्धतीनं काय असेल ते राजकारण करावं, पण थोडं आमच्या शाळेसाठी लक्ष द्यावं. सरकार मोठ्या मोठ्या घोषणा करतंय, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, पण त्या मेक इन इंडियात आणि स्टार्टअप इंडियामध्ये काम करण्यासाठी जे विद्यार्थी पाहिजेत ते या शाळेतून तयार होतात आणि ते विद्यार्थी जर विद्यार्थ्यांना जर शिकवलं नाही शिक्षणाअभावी, शिक्षकांच्या अभावी, तर ते तुमच्या त्या वरच्या गोष्टीला काहीच महत्व नाही, स्टार्टअप इंडियाला, मेक इन इंडियाला. तरी सरकारनं थोडासा हा विषय आमच्यासाठी सर्वांसाठी आहे महत्वाचा. सरकारनं हा गांभीर्याने घ्यावी आणि लवकरात लवकर आम्हाला टोटल 2 शिक्षकांचं इथं प्रोव्हिजन करून द्यावं. एवढी आणि 2 शिक्षक दिलं तरच आम्ही शाळा त्यांना उघडून देणार आहे, नाहीतर हाय असं शाळा बंद राहून द्या. आम्हाला येणाऱ्या काही दिवसात आम्ही सर्व विद्यार्थ्यांचं दाखलं काढून घेऊ आणि दुसऱ्या शाळेत टाकू. मी तर वैयक्तिक पुण्याला कामाला असतो, पण शाळा चालू राहावी एक चांगल्या भूमिकेनं मी माझा 2 विद्यार्थी इथं ठेवलेले आहेत. पण सरकारच्या अशा भूमिकेमुळे मी आज एकदम विचार दिने आज सोमवार कंपनी चालू असूनही मी माझी कामाची सुट्टी मारून या ठिकाणी इथं आलेलो आहे की आमची प्रचंड इच्छाशक्ती आहे की आमची शाळा वाचली पाहिजे, आमची शाळा चालू राहिली पाहिजे, शाळेतून चांगले विद्यार्थी घडलं पाहिजेत. सरकार म्हणते आज शिक्षकांना द्यायला पैसे नाहीत, सरकारवरती लोड येतो या, सरकार नको इथं ढिगभर खर्च करते या. आज तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे देताय, आम्ही मागत नाही लाडक्या बहिणीला पैसे, तुम्ही PM किसानचं पैसे देताय ती बंद करा, पण आमचं जे तयार होणारे विद्यार्थी ती विद्यार्थी चांगलं घडलं पाहिजेत. आज जर आम्हाला त्या विद्यार्थ्याला तुम्ही एका बाजूला 1,500 रुपये देताय लाडक्या बहिणीला, दुसऱ्या ठिकाणी आमचं विद्यार्थीचं खाजगी शाळेत किंवा चांगल्या ठिकाणी त्यांना क्लास वगैरे लावायचं म्हणलं तर 4-4, 5-5 हजार रुपये त्याला खर्च आहे. म्हणजे ही पूर्ण फसवणूक आहे, ही वृत्ती चांगली नाही सरकारची. सर आम्हाला तिथं राजकारण आणायचं नाही, आम्ही राजकीय लोक पण नाही, आम्ही सर्वसामान्य माणसं आहे. तुम्ही आज पुण्या मुंबईत एवढं मेट्रो स्टेशनसाठी वगैरे एवढं खर्च करताय, मोठी मोठी आलिशान स्टेशन उभी करताय, त्याच्याविषयी आम्हाला दुमत नाही, फॅसिलिटी मिळल्याच पाहिजेत. पण इथं सर्वसामान्यांसाठी बी काहीतरी करा. तुम्ही शहरी वर्गासाठी करताय, आम्हाला समाधान आहे, आम्ही त्यांच्या विरोधात नाही. पण आम्ही गोरगरीब जी लोक आहे, शेतकरी वर्ग आहे, त्यांच्या विद्यार्थ्यासाठी बी तुम्ही काहीतरी करा ना. असं कसं तुम्ही करताय की
बाकी ठिकाणी एवढं खर्च करताना आम्ही बी सगळे टॅक्स देणारीच लोक या. जी टॅक्स जातोय ते बी 1 किलो शेंगदाणा घेतलं तेवढा टॅक्स जातोय, आणि आमचा बी इथलं सर्वसामान्य माणूस आहे ना, तो बी 1 किलो शेंगदाणा तेल घेतल्यानंतर तेवढाच टॅक्स सरकारला जातोय. मग आमच्या बाबतीतच उदाहरणार्थ भूमिका काय आहे? तुम्ही तुमचा विद्यार्थी आलिशान खाजगी शाळेत पाठवताय, त्यांना बस, पाणी, पाण्याची बॉटल व्यवस्थित सगळे. आमच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत तुम्ही असं का करताय? थोडा विचार करा. आम्ही ही माणसं आहे आणि आम्हाला लवकरात लवकर 2 शिक्षकांचं इथं प्रोव्हिजन करा, नाहीतर तोपर्यंत आम्ही शाळा चालू करून देणार नाही. गट शिक्षण अधिकारी साहेबांना आमची विनंती आहे. आम्ही नाहीतर आम्ही ही जागा आमची हायशी राहू दे, आम्ही वापरात आणू. काय ती सरकारला देऊन पण आमचा काही उपयोग नाही. आज तुम्ही म्हटलं खाजगी शाळा बंद करू, शाळा ही बंद करू, आणि आज शाळा जरी बंद झाली जिल्हा परिषद शाळा, तर याचा फायदा कुठेतरी खाजगी शाळांना होईल का? 100% सर, ही सरकारची भूमिका आहे. हीच अधिकारी इथले पुढारी अधिकारी यांची सगळ्यांची हीच भूमिका आहे की त्यांचं काहीतरी संगनमत आहे सर या विषयात. हे जे तुमचं कोण खाजगी शाळा चालक आहेत का नाही, त्यांचं आणि ह्यांचं संगनमत आहे. काय आर्थिक त्याच्यामध्ये देवाणघेवाण 100% 100 अशा आम्हाला शंका झालेली आहे, म्हणून आम्ही या निर्णयापर्यंत पोहोचलोय. आज शिक्षक उपलब्ध करून देत नाहीत, त्यामुळे तर देत नाहीत ना ते. शिक्षक उपलब्ध करून दिला असता तर आज शाळा बंद करण्याची वेळ आली. वेळ झाली नसते. आम्ही 1 वर्ष सर ऍडजस्ट केलेलं आहे. 1 वर्ष आम्ही का नाही त्याच्या शाळेत अगोदर 2 चालू वर्ष राहावी. चव्हाण सरांना एकट्यानं शिकवलं, त्यानंतर 2 आले, तर चव्हाण सरांची बदली केली समायोजन लावून शाळेची. शाळेचं समायोजन कुठल्या बेसवर लावलं? आज आज तालुक्यात 25 शाळा अशा आहेत, 25 शाळा अशा आहेत की तिथं पट 14 पेक्षा कमी आहे, आणि तिथं 2 शिक्षक आहेत, आणि आमचा पट 21 आहे तरी आम्हाला एकच शिक्षक आहे. आमचा हा कुठला नियम आहे? गट शिक्षण अधिकारी जे आपल्या पंचायत समितीचे आहेत त्यांना हा कुठल्या बेसवर नियम लावलाय की 25 शाळा तिथं 2 शिक्षक? काही शाळा अशा आहेत, नावं घेऊ का, काही शाळा माझ्याकडे यादी आहे, त्या शाळेत 10 विद्यार्थी आहेत, आणि सर 2च तिथं शिक्षक आहेत, आणि आमची शाळा गेली 4 वर्ष झाले 20 पटाच्या पुढे आहे, तरी आम्हाला एकच शिक्षक आहे. हा कुठला नियम आहे? हे बघत नाहीत का? आज आज गट शिक्षण अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला एकच मिळेल. ही कुठली मागुरीची भाषा अधिकाऱ्यांची? जोपर्यंत आमच्या शाळेला 2 शिक्षक मिळत नाहीत तोपर्यंत शाळा आम्ही खोलून देणार नाही, हा इशारा आहे. नाही तर कायमची शाळा बंद करा, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांची सोय करतो. हे बोलणं नाही पाहिजे अधिकाऱ्यांचं. आज इथे एकही अधिकारी नाही, निवेदन देऊन एकही अधिकारी उपस्थित नाही. ही कुठलं म्हणजे एवढी मगरुरी अधिकाऱ्यांच्यात आली कुठून? त्यांनाही द्यायला पाहिजे होतं. केंद्र प्रमुख कोणतरी हजर पाहिजे, विस्तार अधिकारी पाहिजे, गशी पाहिजेत. आज शाळा सकाळची ठेवली सर, आज शाळा सकाळची ठेवली, कुठल्या बेसवर शाळा ठेवली? गेली 8 दिवस झाले येळे वस्ती शाळा दररोज सकाळची आहे सर. गेले 8 दिवस झालं कुठली ऑर्डर नाही सरकारी की आज शाळा सकाळची घ्या म्हणून. हे यांच्या ऍडजस्टमेंट साठी चाललेले. शाळा सकाळची 2 तास भरवायची, 10 वाजता फलटणला जायचं, सगळा विषय बोंगळ कारभार चालू आहे. कुठलीही सरकारी ऑर्डर नाही की शाळा आज येळे वस्तीची. त्यांना मागितले आम्ही त्या केंद्र प्रमुखांना की सरकारी ऑर्डर दाखवा की आज शाळा सकाळची भरवली. कुठल्याही नियमात नाही तरी सकाळची शाळा घेतली. ही कुठला बेस आहे? म्हणजे पालकांना बंदचा इशारा दिला म्हणून शाळा सकाळची घेतली का? हा एक आमचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर मिळावं. दररोज सकाळची शाळा गेले 8 दिवस झालं दररोज सकाळची शाळा आहे सर. बाकीच्या शाळा दिवस आहेत आणि येळे वस्ती शाळा काय सकाळची आहे? गेले 8 दिवस झालं सकाळी 8 ते 10 विद्यार्थी येतात, 10 पासून विद्यार्थी पूर्ण मोकळ खेळत बसतात. हे काय? हे शिक्षणाची पद्धत आहे का? त्यापेक्षा शाळाच बंद करा. 2 शिक्षक दिल्याशिवाय शाळा खुली केली जाणार नाही, शाळा उघडून देणार नाही, हा आमचा इशारा आहे. आज तुम्ही शाळेला कुलूप लावले का काय तुमची भूमिका? हो, आम्ही कुलूपच लावलेला आहे शाळेला. जोपर्यंत आमच्या शाळेला 2 शिक्षक मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही शाळा ओपन करून देणार नाही, खुली करून देणार नाही, हा इशारा आहे. आज कुठलाही अधिकारी इथं आलेला नाही. एक काम होतं सर, नियम आहे सरकार चालू आहे. आम्ही एक निवेदन दिलंय त्यांना, गेले 8 दिवस झालं निवेदन दिलेलं. त्यांची जबाबदारी होती इथे येणं, शाळा बंद आहे, काहीतरी येऊन पालकांशी चर्चा केली पाहिजे होती. एकही अधिकारी इथे आलेला नाही. म्हणजे किती मगरुरी आहे हे तुम्ही ध्यानात आणून द्या, हे सांगायचे आम्हाला. आम्ही 8 दिवस वाट बघूया, नाही तर 8 दिवसानंतर मग आम्ही आमचं दाखलं सगळं विषय विद्यार्थी नाही, जोपर्यंत आम्ही शाळेला 2 शिक्षक येणार नाहीत तोपर्यंत शाळा तर ओपन करून देणार नाही. एक 4 दिवस वाट बघितली जाईल. 4थ्या दिवशी आम्ही सर्व शाळेचं दाखलं विद्यार्थ्यांचं काढू आणि दुसऱ्या शाळेत सोय करू. कायमची शाळा बंद करा.
आणि दाखले कुठं तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये बाहेर टाकणार का खाजगी? खाजगी शाळेत. जिल्हा परिषद शाळेला शिक्षकच उपलब्ध नाहीत ना. ह्यांना जिल्हा परिषद शाळाच बंद करायच्यात शासनाला. का तर खाजगी शाळा कोणाच्या आहेत बघा, खाजगी शाळा सर्व पुढाऱ्यांच्या आहेत. आणि पुढारी पोचले तर पैसे वाटता येतील मतदारांना. आणि पुढारी पोचायचे कसे, तर तुमच्याकडनं फी घ्यायची, आमच्याकडनंच फी घेतली जाईल खाजगी शाळांना. 40-50 हजार फी आहे. आपल्या इथं इंग्लिश मिडियम आहे शाळा. 40,000 रुपये फी आहे 1 वर्षाची एका विद्यार्थी. ह्या 40,000 पैसे तुम्हाला वाटायचे मी निवडून यायचं, हा पुढाऱ्यांचा हे आहे. आणि पुढारी शासनाला पोसायचे. त्यामुळे त्यांना खाजगी शाळा चालायसाठी मराठी शाळेला असे शिक्षक द्यायचे नाहीत, हे टाळण्या करायच्या, शाळा बंद झाल्या पाहिजेत, हे चालवलेलं आहे. आम्ही येळेवस्ती घाटगेवाडी ग्रामस्थ, आमच्या ज्या रस्त्याची अवस्था झाली पत्रकार साहेब तुम्ही बघताय, गेली 5-6 वर्ष झालं आम्ही ह्या रस्त्यासाठी पाठपुरावा करतोय पुढाऱ्यांच्याकडे. गेली 5-6 वर्षात पाठपुरावा करून निवेदन देऊन हिथं यायचं, इलेक्शन पुरतं यायचं, सर्वे झालाय दाखवायचं. ह्या रस्त्याचा मुख्यमंत्री सडक योजनेतनं सर्वे झालाय साहेब. सडक योजनेतनं सर्वे होऊन सुद्धा रस्ता होत नाही. का होत नाही, तर वस्ती आहे, वस्तीला निधी द्यायचा नाही, ही भूमिका आहे प्रशासनाची. सर्वे होऊन मुख्यमंत्री सडक योजनेतनं सर्व होऊन रस्त्याचा प्रत्येक इलेक्शनला आलं, आमदारकी आली, खासदारकी आली की दाखवायचं तुमचा हा रस्ता मंजूर आहे, ह्याला एवढं 20 लाख होणार आहे, 8 दिवसात काम चालू होणार आहे. आचारसंहिता संपली की तुमचं काम आहे. आज आचारसंहिता झाल्या किती, ही मोठी आश्वासन द्यायची, आज तुमचा रस्ता होणार आहे. आणि हे दोन्ही गटाचे पुढारी देतात, कुठलाही एक गट देत नाही. खासदार गट देतोय आणि राजे गट बी देतोय. हे नुसतं द्यायचंय की तुमचा रस्ता होणार आहे, आज होईल, अहो 8 दिवसात होणार आहे असं सांगतात. म्हणजे मी पाठपुरावा करतो, काय दुसऱ्या गटाकडे पाठपुरावा करतात, पण रस्ता कधी झालेला नाही. हे आमचं एक दुर्दैव आहे. जर हा रस्ता झाला नाही, आम्ही आता निवेदन तयार केले, येणाऱ्या 15 ऑगस्टला आम्ही ह्या रस्त्यासाठी अर्धनग्न आंदोलन करणार आहे. रस्ता नाही झाला 15 ऑगस्ट पर्यंत, कारण ही बऱ्याच दिवसापासूनचा प्रश्न आहे. गेली 30-40 वर्ष झाला हा विषय आहे. कुठलाही पुढारी लक्ष देत नाही. राजकारणापुरतं इलेक्शन आले की सांगायचं तुमचा रस्ता झालाय, ह्या काही ऑर्डर आहे. ऑर्डर येत आमच्याकडे मंजूर झालाय, 20 लाख आलेत, 16 लाख आलेत, 15 लाख आलेत, ते गेले कुठं का खाल्ले. हा बी लय महत्वाचा विषय आहे, संशोधनाचा विषय आहे. रस्त्याचे पैसे खाल्ले का काय, कारण ऑर्डर साहेब आमच्याकडं रस्ता मंजूर झालाय, मग त्याचे पैसे गेले कुठं, आणि काम शून्य. ऑर्डर काढून नसतं, बिल काढून पैसे खात्यात का, मग ते पैसे कुठे आहेत, कुठे पडल्यात ते दाखवा ना. जर मंजूर झालाय तर त्याचं काम तरी झालं पाहिजे. भला 100 मीटर होते आमचा, पण तो झाला पाहिजे. मंजूर आहे तर तो गेला कुठं, चोरीला गेला का कागदोपत्रीच राहिलाय फक्त. हा बी संशोधनाचा विषय, लय मोठा विषय हा. एसटी बस सुविधा आहे का तुमच्याकडे? अजिबात नाही. आज आता तुम्ही आलाय साहेब, रस्त्याची अवस्था काय तुम्हाला कळलं, किती जण पडल्यात, किती जण राहिल्यात, हे सगळा विषय लय मोठा संशोधनाचा. आता तुम्हाला येतानाच कळलं, तुम्ही येताना आला 10 मिनिटात, पण आमच्या वस्तीवर यायला 1 किलोमीटर अंतर आहे, तिथे यायला तुम्हाला 15 मिनिटं लागलेत. म्हणजे रस्ता किती चांगला आहे. अहो तालुक्यातलं लोक, आमची बकरी आहेत, सगळ्यांचा बकऱ्याचा व्यवसाय आहे. रोज बकरी ह्या चिखलात नाही जातात, त्याच्या पायाच्या नक्या नसल्यात, एवढी बिकट परिस्थिती आहे ह्या चिखलात नाही येऊन जाऊ. हा 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 जुना मार्ग आहे, ग्रामा 261 रस्त्याचं नाव आहे. ह्या रस्त्याने शिवाजी महाराजांना गेलेले आहेत त्या काळात, तरी या रस्त्यावर काय खर्च होत नाही. आज तुमच्या इथं शाळा बंद पडण्याची वेळ, म्हणजे तुम्ही कुलूप लावलेलंच आहे, तुम्हाला रस्ता नाही, बरोबर आहे. ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या तुम्हाला मिळत नाहीत मिळत. शासन काय करते, किंवा पुढारी, राजकीय पुढारी याविषयी त्यांचं काय मत येते? राजकीय पुढाऱ्याविषयी आमच्या मनात रोषच आहे. राजकीय पुढारी स्वार्थासाठी फक्त वस्तीवर येतात. राजकीय पुढाऱ्यांच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं ना साहेब बरं का, तर मला इतकं म्हणजे प्रचंड म्हणजे असं वाईट वाटतंय बरं का. कारण इलेक्शनच्या कालावधीत आहे ना, इलेक्शनच्या कालावधीत हे जे लोकप्रतिनिधी येतं का नाही, बासुंदी, पनीर, मटण असं वाटतात बरं का. तुमचं काम करतो, रस्ता देतो, घरोघरी आणून वाटतात बरं का. त्यांचे म्हणजे आता मी नाव कुणाचं घेणार नाही, त्यांचं इथं मोठं मोठं स्टोन क्रशर येतं, त्यावेळेस ते शब्द देतात आपलंच आहे, आपण आणून टाकू बरं का. पण प्रत्यक्षात काय आहे बघा,
अहो माणसाला चालायला ना बकऱ्याची अवस्था दयनीय अवस्था आहे. 4-5 वर्ष झालं आम्ही वारंवार 40-50 वर्ष झालं ही रस्त्याची अवस्था. रस्त्याची अशी अवस्था आहे. आम्ही वारंवार निवेदन देतोय बरं का. ते म्हणणार थांबा आता आचारसंहिता लागली, साहेब, हे- निवडणूक झाली की तुमचं काम चालूच आहे बरं का. मुख्यमंत्री सडक योजनेतनं पण रस्त्याचा सर्वे झालेला आहे. आता नंबर आहे तिथं. विचारायचं गेलं ना साहेब, आम्ही तर ते काय म्हणतात माहितीये का, अहो मुख्यमंत्री साहेबांनी सध्या निधी नाही हो. अहो तुम्ही निधी इकडे वापरतच नाही. अहो निधी त्यासाठी बी नाही. निधी लोक पक्ष फोडाय त्यांना का नाही, सर्वसामान्य माणसाची कामं करायची नाहीत, त्यांना त्यांचं सरकार चालवायचंय साहेब. अजून टिकल कसं ही ते बघतात. त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नाचं काय देणं घेणं नाही. तुम्हाला सांगतो आमदार खासदार फोडण्यात शासनाला रस आहे. रस आहे त्यात. शासकीय काम करण्यात आम्ही काय राजकीय माणसं नाही, पण ही शाळा दिली आहे. 50 कोटी रुपये जर तुम्ही एका खासदाराला देत असेल फोडायसाठी, त्या रस्त्यावर टाका ना त्या 5-50 रस्त्यावर लाख 1 रुपये कोटी एक रुपये टाका, काय? रस्ता होऊन जाईल. सुटसुटीत रस्ता होऊन जाईल. आता शाळा दिली पण रस्ता नाही. नाही. शाळा दिली त्याला नीट पाण्याची व्यवस्था नाही. अहो, फुकाट दिली. म्हणजे त्याला शिक्षक नाही. नाही ही अवस्था आहे. म्हणजे आम्हाला वाटतं सरकार आम्हाला फसवतेच. अहो शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा रस्ता आहे बरं का. थोडं करा ना तुम्ही ह्याला जरा. बाकी तुम्ही शेतकऱ्याच्या चालू क्षेत्रावरती रस्ता बनवते, आता नवीन रस्ता वाढवलाय. आता शासनानं जे नवीन हाय रस्ते रस्ता काढले. तुमचा एक वर चांगला. पानंद रस्ते खुले करू, पानंद रस्ते डांबरीकरण करू. आहे त्या रस्त्याला अजून आम्ही निवेदन देऊन प्रांतांना साहेब 6 महिने झालेत, तरी एकदा बी प्रांतांना साधं भूमी अभिलेखला पत्र काढलं नाही की हा रस्ता मोजून द्या. आमचं सिंगल पेजचं काम थांबलं गेली वर्ष झालं, 1 वर्ष झालं थांबलंय. शेतकऱ्यांना अडवल्यामुळे थांबलंय की शेतकऱ्यांचं म्हणणं काय, हा रस्ता तुमचा नकाशात आहे तर हा मोजून घ्या आणि तुमचं काम करा. सरकारनं जनता दरबारामध्ये सर आम्ही तिथं विषय मांडला होता, त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं आम्ही लगेच 1 4-8 महिन्यात दिवसात तुमचं सगळं क्लिअर करून टाकू, मोजणी देऊ, रस्ता मोजू. काहीच नाही त्यांचं. जनता दरबार हा पब्लिसिटी स्टंट म्हणून वापरला जातो का जनतेचे प्रश्न घेण्यासाठी? पब्लिक स्टंट म्हणून वापरला तो जातो. फक्त आहे ना, कुठलाही जनतेचा प्रश्न सोडवला जातो. निवडणुकी कालावधीत आम्ही तुमच्यासाठी काय करतोय बरं का, हे ही दाखवलं तुमची भावना. मग तुम्ही आता का जनता दरबार घेत नाही? आता घेऊया त्यांना, अजून 2 महिन्यानं घेऊ द्या बरं. आता माहिती आहे निवडणूक नाही काय नाही, आता निवांत आहेत ते. आता फोन सुद्धा उचलत नाहीत दोन्ही गटाचे कार्यकर्ते दोन्ही सक्रिय गट. होतात. आव का सर इलेक्शन आम्हाला लागले. आता ग्रामपंचायती इलेक्शन लागलेत, बऱ्यापैकी लागतील. आता सक्रिय झालेत, इलेक्शन पुरतं सक्रिय व्हायचं. इतर वेळेस एकदम धुंदी येते. ह्याच्या अगोदरच्या बी लोकांना जे प्रतिनिधी होते त्यांना चुना लावला, म्हणून आम्ही चांगल्या भावनेने ह्यांना म्हणजे मतदान आमचं केलं पवित्र. ह्यांना त्यांच्यापेक्षा आमच्या टाळूलच लोणी खाल्लं, बस बाकी काहीच नाही. आज आमची 4थी-5वी पिढी जगतोय आम्ही. ज्या नवीन वर्षात त्यांना रस्ते झाले तर आम्हाला रस्ते का होत नाहीत. ही आमची 4थी-5वी पिढी आहे. तोंड बघून काम केलं हा. जातं.